फक्त त्या नवऱ्याकडे असते, त्या लेकरांची नजर फक्त त्या आईकडे असते. कशासाठी? ते मला मिळावं. कशासाठी? ते माझ्या जवळ असावं. हालेलुया, हालेलुया. जवळ असल्यावर आम्हाला काहीच वाटत नाही. वाटतं का? जेव्हा दूर गेल्यानंतर, थोडा वेळ हरवल्यानंतर मन व्याकुळ होतं, मन बेचैन होतं, मन अस्वस्थ होतं. हालेलुया, हालेलुया. आज खूप अद्भुत प्रकारे देवाचा आत्मा मला काही गोष्टी शिकवणार आहे. आज ही ओढ देवासाठी लागू द्या. थोडा वेळ माझी परीक्षा घेतली देवाने आराधनेमध्ये, पण इतकं बेचैन मन झालं. मी थोडा वेळ महसूस केलं की माझ्या मधला देवाचा आत्मा थोडा नसल्यासारखं मी हे झालंय. पण असं वाटलं की मी काय करू, इथं लटकू का, माझा जीव देऊन टाकू का? का मी असं काय केलं की देवाच्या आत्म्याने माझ्यापासून दूर गेला. हालेलुया, हालेलुया. एक आत्म्यात वेगळं महसूस झालं. मी बेचैन झाले की मी काय करू असं वाटत होतं. शब्द पण नाही, प्रभू मी काय करू मला समजत नाही, संपू काय जीवन. हालेलुया. कारण की जिथं परमेश्वर आहे ना, सगळं काही पुरवठा आहे, सगळी काही शांती, सगळं काही आधार आहे, सगळं काही हिंमत आहे त्या देवामध्ये. हालेलुया. ही माझी परीक्षा होती. हालेलुया, हालेलुया. आम्हाला धनाने, सोन्याने आम्ही खुश होत नाही. होतं का? होतं का? आणल्यानंतर त्याकडे लक्ष राहत नाही. घेण्यासाठी जीवाचा आटापिटा होतो, आल्यानंतर ते एका कोपऱ्यात असतं. पण प्रभू असं एक सोनं आहे की ते सोनं एक सेकंद पण दूर जाऊ वाटत नाही. हालेलुया, हालेलुया. ते सोनं म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. ते अनमोल हिरा म्हणजे पवित्र आत्मा, देवाचं सानिध्य. हालेलुया. मी थोडा वेळ महसूस केलं की जेव्हा देव आमच्यापासून दूर जातो तेव्हा आम्ही पूर्ण रिकाम होतो, समजत नाही. पाय लटपटतात. म्हणून मला प्रभूने उदाहरण द्यायला लावलं की लेकराबद्दल उदाहरण दे, आईबद्दल उदाहरण दे, पतीबद्दल उदाहरण दे की ज्याचं नातं तुझ्याशी जुळालं आहे तो तुझ्यापासून दूर गेल्यानंतर तुझा जीवाचा आटापिटा होतो. तू काय होती? बेचैन होती. तू काय होतो? बेचैन होतो. मग ख्रिस्त तुझ्याजवळ किती दिवसापासून आहे याची आठवण कर. हालेलुया. मला माहित नाही देवाचा आत्मा कोणाबद्दल बोलत आहे. कितीतरी असे लोक आहे की त्यांनी बायबलच वाचलेलं नाही. कितीतरी असे लोक आहे त्यांनी प्रार्थनाच केलेलं नाही. कितीतरी असे लोक आहे की देवाच्या सानिध्यात बसूच इच्छित नाही. प्रियानो, काय कामाचं आहे हो? तुम्ही जगत आहात हे फक्त तुम्हाला नाव आहे. हालेलुया. हे मी नाही म्हणत आहे, देवाचं वचन म्हणते. आपण ऐकले किती वेळेस प्रगटीकरण 3 मध्ये की तू जिवंत आहे, फक्त तुला नाव आहे. हालेलुया, हालेलुया. तुझ्या जिवंतपणाला कोणाची गरज आहे? कोणाची गरज आहे? देवाच्या आत्म्याची गरज आहे. तुझ्या जिवंतपणाला कोणाच्या सानिध्याची गरज आहे? ख्रिस्ताच्या सानिध्याची गरज आहे. प्रियांनो, मनुष्याची नाही. 2 आठवड्यापासून एक गोष्ट शिकतो, तू इथं कोण आहेस? प्रवासी आहे. कोण आहात? कोण आहात? म्हणा मी प्रवासी आहे. हा प्रवास संपून मी एक नदीवर जाणार आहे. जाणार आहे का नाही? हालेलुया. पण या प्रवासामध्ये मला एकटं राहण्याची गरज नाही. हालेलुया, हालेलुया. का मला वचन वाचायला पाहिजे? का प्रार्थना करायला पाहिजे? मागच्या आठवड्यात आपण शिकलो स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी, तिथं देवाच्या गौरवासाठी तुला वचन वाचायचं, तुला प्रार्थना करायची. हालेलुया. आम्ही अंगावरचा कपडा सुद्धा सोबत नेणार आहे. लक्षात ठेवा. काय नेणार आहे? जे हरवलं त्याला शोधून नेणार आहे का? लेकरू हरवलं त्या लेकराला सोबत नेणार आहे का? जी आई हरवली मेल्यानंतर त्या आईला सोबत नेणार आहे का? जर नवरा हरवलाय त्या नवऱ्याला सोबत नेणार आहे का? नाही. काय नेणार आहे? जो ख्रिस्त हरवलेला आहे त्याला सोबत नेणार आहे. हालेलुया, हालेलुया.
कसा हरवलेला आहे. आज प्रत्येक जण प्रश्न करत की सिस्टर येशू कसा काय हरवतो. काय येशू कसा काय हरवतो. तो तर आमच्या जवळच आहे. लेकरू 2 तास बाहेर गेलं, बेचैनी लागली ना, ते तर तुमच्या जवळच आहे. पण कुठे आहे ते? भोर आहे. का? त्याचं तुमचं बोलणं झालेलं नाहीये. आपण विचार करतो. तुम्हाला पहिले पोलीस विचारते, शेवटी केव्हा तुम्ही भेटला. काय विचारतो पोलीस? ही व्यक्ती हरवली तर शेवटचं तुम्ही त्या व्यक्तीला कधी पाहिलं. पोलीस प्रश्न काय विचारतो? मावशी, तुम्ही शेवटचं लेकराला कधी पाहिलं, तुम्ही काय बोलला. हालेलुया, हालेलुया. आज आम्हाला आठवायचंय की मी देवाशी केव्हा बोलले होते, केव्हा त्याच्या सोबत मी सहभागिता केली होती, केव्हा त्याच्या सानिध्यात मी बसले होते, केव्हा मी त्याची आराधना केली होती, केव्हा मी त्याच्या जवळ बसून प्रार्थना केली होती, केव्हा मी बायबल वाचलं होतं. कोणता तो शेवटचा क्षण आहे तो मला आज आठवायचा. हालेलुया, हालेलुया. अरे प्रियानो, नुसतं जगायचं तर नावाला जगू नका. हालेलुया. जगायचं तर नावाला जगू नका. जगायचं तर ख्रिस्ताला धरून जीवन जगा. हालेलुया. जोरात म्हणाल हालेलुया. जगायचं तर नावाला जीवन जगू नका. ख्रिस्ताला धरून जीवन जगा. तुमचा प्रत्येक पाऊल सांभाळणार आहे. हालेलुया. तुमच्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून तो आपले दिव्य दूत तुमच्यासाठी पाठवून, हे त्याच्या सानिध्यामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. तुझ्यावर आलेले हल्ले, तुझ्यावर घडवलेले हत्यार तुझ्यावर चालवणार नाही, हे त्याचं सामर्थ्य आहे. त्याच्याजवळ असणं किती महत्वाचं आहे. तुम्ही प्रभूमध्ये आहात, तुम्हाला कोणीतरी करणी करत आहे, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. हालेलुया. जोरात म्हणा, जोरात म्हणा, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. तुझ्या चालवणार, तुझ्यासाठी घडवलेले प्रत्येक हत्यार तो काय करत, काय करत, नष्ट करत. हालेलुया. ते हल्ले कोणावर घेईल? स्वतःवर घेईल. हालेलुया. ते हल्ले काय करत तो? हालेलुया, हालेलुया. हालेलुया. वचन ऐकू. यशया 47. कोणीतरी वाचा. यशया 47 12 पासून काही वचन वाचा. वाचा तुम्ही प्रेमा. तर तुझे मंत्रतंत्र व बहुविध चेटके ज्यांच्या तू तरुणपणापासून करू शकशील ती आता चालवी. कदाचित त्याचा तुला उपयोग होईल. त्यांनी कदाचित तुझा धाक असेल. तू पुष्कळ मसलती परितंभता बघशील तर तुझवर काय येणार आहे. तुला तर चंद्र दर्शनाच्या वेळी कळविणारे ज्योतीविषयी व
शत्रू पाहणारे पुढे येवो, त्याच्याने तुझा बचाव होईल. तर ते करो पहा, ते रसपटासारखे झाले आहे. अग्नी त्यास भस्म केले आहे. वराच्या तडाख्यातून त्यांना स्वतःचा बचाव करता येईना. हा शपथ बस. हालेलुया. दुसरं वाचू. यशाया 54 पहा. 11 ते 17 पर्यंत. हालेलुया. यशाया 54. आगीत पिटलेले, वादळाने ग्रस्त झालेले, सांत्वन पावलेले, मी तुझे पाशर सुरभ प्रकारे बसवीन आणि नील मण्याने तुझा पाय घालेन. हालेलुया. कधी होईल? देवाच्या सहवासात राहिल्यानंतर. हालेलुया. देवाच्या सानिध्यात राहिल्यानंतर आम्हाला काय होईल? पिटलेल्या परिस्थितीत, वादळात असलेल्या परिस्थितीत आमचं सांत्वन कोण देईल? परमेश्वर. हालेलुया. 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 तुझ्या भिंतीवरील कळस माणकाचे, तुझ्या वेशी लालाच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्नखचित करी. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. धार्मिकतेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, का की तुला भीतीच उरणार नाही. तू धाकापासून दूर राहशील, तो तुझवर येणार नाही. हालेलुया. म्हणजे देवाच्या सहवासात असल्यानंतर आमच्या जीवनामध्ये प्रत्येक पिढा कोण घेईल? हालेलुया. प्रत्येक पिढा कोण घेईल? हालेलुया. प्रत्येक पिढा कोण घेईल? आमचा परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. म्हणजे आमच्यावर आलेल्या प्रत्येक हल्ले कोण घेईल? परमेश्वर त्याच्यावर घेईल. हालेलुया. हालेलुया. तुझ्या भिंतीवरील कळस माणकाचे, तुझ्या वेशी लालाच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्न खचित करील. तुझी सर्व मुले परमेश्वरापासून शिक्षण पावतील. हालेलुया. तुझ्या मुलांना मोठी शांती प्राप्त होईल. कधी? देवाच्या सहवासात राहिल्यानंतर. हालेलुया. हालेलुया. म्हणजे विचार करा, प्रार्थना केल्यानंतर आमच्या पायाला धुळा लागू नये म्हणून तो काय करत? दिव्यदूत आमच्यासाठी पाठवतो. हालेलुया. म्हणजे विचार करा, आमचे लेकरं कसे होतील? आशीर्वादित होतील. आमच्या मुलांमध्ये प्रभू काय करत? वस्ती करत. हालेलुया. म्हणजे प्रियांनो, छोटं उदाहरण दिलं मी तुम्हाला की तुमचं लेकरू, पती, आई दूर गेल्यावर बेचैनी होती. आल्यानंतर बदल होतो का? नाही आहे तेच. लेकरू हट्टी आहे तरी पण आम्हाला पाहिजे. हालेलुया. नवरा मारणारा आहे तरी पण आम्हाला पाहिजे. हालेलुया. आई चिडचिड करणारी तरी आम्हाला पाहिजे. हा सगळं काही देणार आहे, हा आम्हाला आधी पाहिजे. हालेलुया. हालेलुया. मग याच्यासाठी तुमची आणि माझी धडपड काय? हालेलुया. हालेलुया. याच्यासाठी आणि तुमचं आणि माझं मन कसं आहे? व्याकुळ पाहिजे. हालेलुया. याच्यासाठी आमचं मन आतुरतेलं पाहिजे. हालेलुया. म्हणजे देवाचा सहवास असणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. पुढचं वचन काय म्हणते? हालेलुया. पहा, तुझवर गर्दी झाली तो मज पडून झाली नाही. तुझ्यावर कोण गर्दी करतो? जो करील तो तूच पुढे पडेल. कधी? मी देवाच्या सहवासात आहे, माझ्यावर कोण चालून येईल? कोण माझ्यावर गर्दी करेल? कोण मला नाव ठेवल? कोण माझा तिरस्कार? कोण माझ्यावर चालून येईल? प्रभू म्हणतो, माझ्याकडून तर येणार नाही. का? तो माझ्या सहवासात.
हालेलुया. तुझी ओढ कुठे? मला शोध. तुझी ओढ कुठे? मी तुझ्यापासून दूर जाऊ. तुझी ओढ कुठे? तू देवाच्या सानिध्यात राहावं, देवाच्या कुंपणात राहावं, देवाच्या छत्रछायेत राहावं. ही कोणाची इच्छा आहे? देवाची. आणि ते तू करतास. देव काय म्हणतो? तुझ्यावर गर्दी येईल पण ती माझ्याकडून येणार नाही. हालेलुया. 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 पुढे काय म्हणत आहे? जो करी तो तुझकडे तूच पुढे पडेल. पहा लोहार विस्तो फुंकून आपल्या कामाला पाहिजे तसे हत्यार घडवतो. लोहार काय करतो? विस्त अग्नी भट्टी पेटवतो का नाही? लोहार काय काम करतो? अग्नी पेटून हत्यार बनवतो. चाकू, विळत्या, वेगवेगळे कुऱ्हाड हे सगळं कोण बनवतो? लोहार. लोखंडाला काय करतो? वितळवतो. हालेलुया. वितळून काय करतो? पाहिजे तसा आकार देतो. आम्हाला वितळायचे. आकार कोण देणार? कोण देणार? वितळणं म्हणजे एकही क्षण मला गमवायचा नाही, एकही सेकंद मला गमवायचा नाही. मला त्याची इच्छा पूर्ण करायची. कोणाची इच्छा? आज इच्छा आहे बाई देवाची इच्छा आहे. आज मी चर्चला जाऊच नाही, देवाची इच्छा आहे का? आज मी मोतीबागला फिरायला जावा, देवाची इच्छा नाही. देवाची इच्छा काय? काय इच्छा आहे? दार खिडक्या बंद कर, मला हात मार. मोतीबागेला गेल्यानंतर तो आनंद तुला मिळणार नाही. एक तास रडू माझ्या उगाच सगळ्यात मोठा आनंद. हालेलुया. हालेलुया. पिक्चर पाहिलेली 3 तास तुला आनंद क्षणिक मिळेल पिक्चरच्या बाहेर गेल्यानंतर जैसे थे. पण हा 3 तास जर तू प्रभू जवळ बसली तर तू 24 तासामध्ये तो आनंद काय 365 दिवस तो आनंद. हालेलुया. हालेलुया. आज आम्हाला शोधायचं माझा आनंद कशात आहे? माझा आनंद कशात आहे? माझ्या मुलात मुलगा मिळाला, आनंद किती वेळ राहणार? घंटाभर, 2 घंटे. आनंद किती वेळ राहणार? आई आली परत, आनंद किती वेळ राहणार? 2 घंटे. येते बाई आली. दुसऱ्या दिवशी परत रडत बसणार, येते ना मम्मी तो आली नाही. विसर पडून जाणार. पडणार का नाही? मारणारा नवरा आल्यानंतर भेटूच तर नाही, आल्यानंतर कशाला आला गेला होता. हालेलुया. हालेलुया. म्हणजे तो आनंद किती वेळ राहणार? 1 तास 2 तास राहणार का नाही? पण हा आनंद किती वेळ राहणार? किती वेळ राहणार? 365 दिवस. किती वेळ राहणार? 24 तास. हालेलुया. 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 म्हणजे देवाचं वचन आहे, तू कुठं पडली याची आठवण कर. तू शेवटच्या दिवशी कधी माझ्याशी बोललीस, तू कधी प्रार्थना केली याची आज आठवण कर. ही प्रार्थना 1 दिवस करू नकोस. हे अश्रू 1 दिवस गाळू नको. कसे गा? रोज. कसे गा? रोज. का? जगाच्या अश्रूसाठी तुला जगात नाही आणलं. जगाचं दुःख तुझ्यावर येऊ देणार नाही, तुझ्यावर गर्दी येऊ देणार नाही. तो म्हणतो तुझ्या विरुद्ध बोलणाऱ्याला काय करशील? तुझ्या समोर पाडल प्रभू. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. हालेलुया. 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 आज पश्चाताप करायचा आहे. किती दिवस झाले येशू हरवलेला आहे? कितीतरी दिवस झाले येशू माझ्यापासून हरवलेला आहे. मी प्रार्थना केली नाही, मी वचन वाचले नाही. कितीतरी दिवसापासून माझं आणि देवाचं नातं तुटलेलं आहे. मला परत जोडायचं. हालेलुया. 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 प्रगतीकरण याचा 2रा अध्याय. प्रगतीकरण याचा 2रा अध्याय.
राहते. भेटलं? लक्ष द्या. हालेलुया. 3 पासून काही वचन आपण ऐकू. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. कशी ओळख आहे देवाची आमची? कसं सहवास आहे देवाचं आमचं? देवाशी मैत्री करणं म्हणजे काय? देवाच्या सानिध्यात राहणं म्हणजे काय? आपण त्याच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. आज मला नाही सिस्टर आम्ही सगळं करतो ना देव काय म्हणजे तुला पाडे काय म्हणतो देव? जो देवाची आज्ञा पाळत नाही खोटं बोलतो देव काय म्हणतो त्याला? तू कोण आहेस? लबाड आहेस. हालेलुया. त्याच्या काही सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी त्याच्यामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे तुम्हीही चालावे. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन देवाची आज्ञा पाळल्याने माणूस काय करतो? देवाला आवडणाऱ्या गोष्टी करतो. बरोबर आहे ना? तो जसा चालतो तो व्यक्ती तसाच चालत. प्रभूला ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्या व्यक्तीमध्ये तोच इंटरेस्ट राहील. प्रभूला शांती आवडते त्या व्यक्तीमध्ये शांती राहील. प्रभूला सत्य आवडतं तो व्यक्ती सत्याने जीवन जगत. देवाला आज्ञा पाळून वचनात राहायला आवडतं तो व्यक्ती तसंच करत. तो व्यक्ती राग करत, चिडचिडपणा करत, त्या व्यक्तीमध्ये सहनशीलता, क्षमता, नम्रता हे गुण चालले जातात. हालेलुया. कधी होतंय? जो त्याचं वचन ऐकतो त्याच्या वचनाचं अनुसरण करतो तो जसा चालतो तो व्यक्ती तसाच चालतो. हालेलुया. हालेलुया. सॉरी. हालेलुया. 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 मी पुन्हा तुम्हाला ती आज्ञा नवी अशी देतो की ती त्याच्या व तुमच्या संबंधाने खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश प्रकाशात आहे. मी प्रकाशाचा आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठाई अडखळ नसते. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कोठे जातो हे त्याला ठाऊक नसते कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहे. हालेलुया. मुलांनो मी तुम्हास लिहितो कारण त्याच्या नामामुळे तुमच्या पापाची क्षमा झाली आहे. बापांनो मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याने आज्ञा तुम्हास झाली आहे. तरुणांनो मी तुम्हास लिहितो कारण दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. मुलांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्हास पित्याचे ज्ञान झाले आहे. बापांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण जो आरंभापासून आहे त्याचे ज्ञान तुम्हास झाले आहे. तरुणांनो मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही सबळ आहात. तुम्हामध्ये देवाचे वचन राहते आणि दुष्टाला तुम्ही जिंकले आहे. जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. हालेलुया. हालेलुया. कोणावर प्रीती करा? कोणावर प्रीती करा? परमेश्वरावर. जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो ख्रिस्तावर खरी प्रीती करतो. डायरेक्ट देव काय म्हणतो? तुला बाळे जर तुला वचन माहिती आहे बंधूवर प्रीती कर. जर तुझ्यामध्ये प्रीतीच राहील तर काहीही कामच जमेल. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की हालेलुया. आपण मेन पॉइंट कडे येऊ. तू कुठं पडलास? आज लंबडपण आमच्यातलं निघून गेला पाहिजे. कोणासाठी? येशू हरवलेला शोधण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. येशू माझ्या जीवनातून हरवलेला आहे. मला शोधणं गरजेचं आहे. कसं शोधणार? देवाची आज्ञा पाळून. कसं शोधणार? बंधूवर प्रीती करून. कसं शोधणार? त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करून. कसं शोधणार? तो जसं चालतो तसं चालावं लागेल.
तो कसा चालतो? तो कसा चालतो? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कसा चालतो तो? शांती, नम्र, सहनशील, क्षमाशील. वधस्तंभ उचलल्यावर येशू कसा चालत होता? भांडत चालत होता का हो? येशू भांडत चालत होता? वधस्तंभ खांद्यावर घेतल्यावर येशू म्हणत होता का, ए तुम्ही काय केलं, मला कशाला केलं? नाही. तो कसा चालत होता? फक्त नम्र. का? नजरेसमोर फक्त तुम्ही आणि मी. नजरेसमोर कोण? तुम्ही आणि मी. आज येशू हरवलेला शोधायचे तुम्हाला आणि मला. का? तो चालला माझ्यासाठी, मला चालायचं त्याच्यासाठी. हालेलुया, हालेलुया. तो चालला वधस्तंभ घेऊन माझ्यासाठी, मला प्रवासात चालायचे त्याच्याकडे पाहून त्याच्यासाठी. चालणार का हो? त्याच्यासाठी चालणं म्हणजे वैराव प्रीती करणं. त्याच्यासाठी चालणं म्हणजे बंधूचा द्वेष न करणं. त्याच्यासाठी चालणं म्हणजे क्षमाशीलतेचं जीवन जगणं. त्याच्यासाठी चालणं म्हणजे सहनशीलतेचं जीवन जगणं. तुझ्या एका गालावर मारलं दुसरा गाल करणं, त्याच्यासाठी चाललंय. त्याच्या तोंडावर थुकले, त्याच्या तोंडावर थुकले, उत्तर न देता तर तुम्हाला पाहून चालत होता. का? मी आज सहन करणार, उद्या हेच लेकरं मला पाहून जीवन जगतील. हालेलुया. आज हेच लेकरं परिस्थितीतून बाहेर निघतील. हेच लेकरं अहोरात्र माझा गौरव करते. का? मी येशूचं लेकर आहे. येशू कसा चालला तसं मलाही चालायचंय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मग देवाचं वचन काय म्हणत आहे? प्रकटीकरण 2, लक्षात द्या, 20 पासून काही वचन, 19 पासून. तुझी कृत्ये, प्रीती, विश्वास, सेवा व तुझा धीर हे मला ठाऊक आहे, आणि तुझे शेवटचे कृत्य पहिल्या कृत्यापेक्षा आधी आहेत हेही मला ठाऊक आहे. हालेलुया. काय म्हणते प्रभू? तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं चालणं, तुझं वागणं कोण पाहते? रंजनाताई नाही पाहते. कोण पाहते? जो तुझ्या जवळ आहे ना, देवाचा आत्मा तुझ्या सावलीसह तुला पाहते. तुझ्या प्रत्येक सावलीसह तुझी पारख करत आहे. का? तू कोणाला स्वीकारलंस? दगडाला का? मातीला का? जिवंत परमेश्वराला तू स्वीकारलं, आणि जिवंत परमेश्वराचं जिवंत रक्त तुला शुद्ध करण्यासाठी त्याने ओतलंय. हालेलुया, हालेलुया. मग तो काय म्हणत आहे? तुझी कृत्य, तुझी प्रीती, तुझा विश्वास. आम्ही म्हणतो मी प्रीती करतो, आमच्यात प्रीती नाही. देव काय म्हणतो? तुझी प्रीती, तुझा विश्वास, सेवा व तुझा धीर ही मला ठाऊक आहेत, आणि तुझी शेवटची कृत्य पहिल्या कृत्यापेक्षा अधिक आहेत हेही मला ठाऊक आहे. प्रभू माहित नाही त्याच्या अगोदरचं वागणं. लक्ष द्या, प्रभूची ओळख आहे पण स्वीकारलेला नाही त्याच्या अगोदरची ओळख. ख्रिस्ताची प्रीतीमध्ये चालण्या अगोदरची ओळख, प्रभूत वाढण्याची अगोदरची ओळख, आम्ही सगळं करायचं. प्रभू म्हणतो आता तू माझ्या वचनाने जन्म घेतलेला आहे, आता तुझी कृत्य पहिल्यापेक्षाही बेहतरी. प्रभू म्हणतो का? तू तर माझा स्वीकार केला. पहिले माझा स्वीकार नाही केला म्हणून मी तुला क्षमा केली, पण आज तर तू माझ्या वचनाचा माझा स्वीकार केला आहे. ती कृत्य, पहिल्याचे कृत्य आताच्या कृत्यापेक्षा भयंकर आहे. हालेलुया. का? तुमचा माझा जन्म कशापासून झालाय? अविनाशी सदा जीवित त्याच्या वचनाने झालेला आहे. वचनात सांगितलंय बंधूवर प्रीती कर, एकमेकाची क्षमा कर. आधी आम्ही करत नव्हतो, प्रार्थना झाल्यावर तीच अवस्था आहे. देव डायरेक्ट वचनात काय म्हणतो? तू कोण आहेस? लबाड आहेस. कोण आहेस तू? कोण आहेस? कोण आहेस? जोरात. आज हा लबाडीचा दुष्ट आत्मा तुमच्यातून निघाला पाहिजे. बरोबर आहे ना? समोरचा व्यक्ती वाईट ते मी पण तशीच वागणार, पण देव म्हणतो तिच्यात आणि तुझ्यात काही फरक नाहीये. तू तिच्याच माळी, एकाच मनीतले काय माळीतले मणी आहेस.
त्यापेक्षा तुला वेगळं केलंय, वेगळं पण दाखव. हालेलुया. तुला जर वेगळं केलंय, तुला जर देवाच्या आत्म्याची ओढ आहे, जर तुला देवाची इच्छेनुसार जगण्याची ओढ आहे, प्रार्थना केल्याशिवाय तू राहत नाही. पण प्रभू म्हणतो तुझ्या आता वागणं पण तसंच पाहिजे. मी जसं चालतो तसंच तुला चालायचंय, मी जसा बोलतो तसंच तुला बोलायचंय. का? मी तुझ्यापासून हरवलं नाही पाहिजे. हालेलुया, हालेलुया. मी तुझ्यापासून हरवलं गेलो नाही पाहिजे. हरवलेल्या व्यक्तीसाठी मन तुटतं. आज येशू हरवलेला आहे. आम्ही प्रार्थना करतो, प्रभू म्हणतो मी ऐकत नाही. आम्ही वचन वाचतो, देव म्हणतो मी लक्ष देत नाही. का? जर माझं वचन आल्यावर तू कान बंद केलेली आहे, माझं वचन ऐकल्यानंतर अंतकरणात ते घेतलेलं नाहीये, तू पाहून आंधळा आहे, तू ऐकून बाहेर आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की जोरात, येशू मसीह की हालेलुया, हालेलुया. तरी मला तुला दोष देणे आहे तो असा की जी इजबेल नामे स्त्री आपणाला संदेष्टी म्हणविते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला अर्पलेले खाण्यास माझ्या दासास शिकून बोलवते, तिला तू तसे करू देतोस. हालेलुया. देव कोणाचं नाव देत आहे? इजबेल राणीचं. कोण होतं इजबेल राणी? दुष्ट राणी संदेष्टी होती. ती म्हणते पण जार कर्म बेविचार करणारी होती. हालेलुया, हालेलुया. देवाच्या लेकरांचा अत्याचार करणारी होती. हालेलुया. मूर्तीपूजा करणारी, लोकांना ते शिकवणारी होती. देव म्हणतो तुला तसं बनायचं नाही. हालेलुया, हालेलुया. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्मेविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छाच नाही. क्षमा करणं प्रभू सांगतो पण इच्छाच होत नाही. हालेलुया. जोरात, जोरात, जोरात. काय म्हणते वचन? तिने पश्चाताप करावा म्हणून तिला अवकाश दिला. काय दिलं तुम्हाला? संधी दिली. काय दिली तुम्हाला? मला काय दिली? काय दिली? मी नाही बोलत आहे. कोण बोलत आहे? परमेश्वराचं वचन. माझी लायकी नाही, मी वचन वाचून कधीच येत नाही. मला माहिती आहे मंडळीला त्याला काय बोलायचं तो बरोबर वाचनातून काढतो. आमेन, आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. काय म्हणते देव? मी तुला आता संधी दिली. कशासाठी? जोरात. पश्चाताप करण्यासाठी मी तुला संधी दिली, तरी आपल्या जार कर्माविषयी पश्चाताप करण्याची तिला इच्छाच नाही. काय म्हणतो प्रभू? तुला मी संधी दिली पश्चाताप करण्याची, पण तुझी इच्छाच नाहीये पश्चाताप करण्याची, पापाची कबुली करण्याची. काय नाही तुझ्यात? इच्छाच नाही. पहा मी तिला अंथरुणाला खिळलेले अशी करीन. काय म्हणते प्रभू? मी छडी, मी अंथरुणावर खेळल्यासारखं तिला करीन. कोणाचं म्हणते उदाहरण घेतलंय? इजबेल राणीचं. आणि ते उदाहरण कोणासाठी? तुमच्या आणि माझ्यासाठी. जर मनात इच्छाच होत नाही तर देव काय म्हणतो? मी तुला अंथरुणावर खेळल्यासारखं करीन. आणि तीच बरोबर जार कर्म करणाऱ्या लोकांस तिच्या कृत्याविषयी त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडेल. हालेलुया. मी तिच्या मुलाबाळास मरीने जिवे मारील, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मनेवंत करणे ज्याची पार्या करणारा मी आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्याप्रमाणे देईल. हालेलुया. आमच्या पापाची, जार कर्म, बेविचाराची क्षमा न करणं, एकमेकावर दया न करणं, प्रभू म्हणतो ह्या पापाची तुला काय करत? शिक्षा करत. पण आज मी काय देते? तुला संधी देते. जर तुझ्या इच्छा नाहीये तर मी तुला अंथरुणावर खेळ. तुझ्या लेकरांवर मी पीडा आणन. तुझ्या लेकरावर काय करत? मुलाबाळास मरीने जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मनेवंत करणे याची पार करणारा मी आहे, आणि तुम्हा प्रत्येकाला तुमच्या कृत्याप्रमाणे. हालेलुया, हालेलुया.
आज वचन कशासाठी आहे? मला पश्चाताप करायचा. जोरात बोला. मला पश्चाताप आज संधी कशासाठी आहे? मला पश्चाताप मला त्याच्याजवळ यायचंय. हालेलुया. मला काय करायचंय? खरा पश्चाताप करायचाय. कशासाठी करायचंय खरा पश्चाताप? बोला जोरात. कशासाठी पश्चाताप करायचाय? देव माझ्यापासून हरवला नाही पाहिजे. कशासाठी पश्चाताप करायचाय? देव का दूर जातो? आम्ही पश्चाताप करत नाही, पाप सोडत नाही, पापाला धरून जीवन जगतो, वाईट गोष्टी सोडत नाही, बेविचार, दार कर्म, क्षमा न करणं, एकमेकाला नाव ठेवणं बंद न करणं, लबाडी करणं, चोरी करणं, एकमेकाचा द्वेष करणं, एकमेकाबद्दल कपट ठेवणं. देव काय म्हणतो? याचा जर तुला पश्चाताप होत नाही तर मी काय करणार? तुझ्यावर संकट आणणार. आज तुला काय केले? संधी दिली. येशू का हरवतो? पापाची जाणीव होतच नाही. येशू तर दूर जात नाही, पण आम्ही दूर जातो. हालेलुया, 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 हालेलुया. येशू मसीह की. मग आम्हाला पश्चातापाची गरज आहे किंवा नाही? होय. आहे का नाही? नाही सिस्टर, काय गरज आहे हो? देवा पण येईन ना आम्हाला. देव स्पष्ट म्हणतो, मी काय करत? तुझ्यावर संकट आणणार. हालेलुया. काय म्हणतो प्रभू? तुझ्यावर मी तुझ्यावर काय आणणार? संकट. मग ते संकट बरे का पश्चाताप करणं बरे? ते संकट बरे का क्षमा मागणं बरे? जोरात, जोरात. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. तू व ती बाकीचे जे सर्व त्या शिक्षणाप्रमाणे चालणारे नाहीत, ज्या सैतानाच्या खोल म्हणलेल्या गोष्टी माहीत नाही, त्या तुम्हास मी सांगतो की मी तुम्हावर दुसरा भार घालणार नाही. इतकेच करावे की जे तुमचे आहे ते मी येईपर्यंत दृढ धरून राहावा. काय तुमचं आहे? सुंदर वचन निघालं. जे तुमचं आहे ते तुम्ही दृढ धरावं. काय तुमचं आहे? एवढं वचनात सांगा, काय तुमचं आहे? परमेश्वर. काय तुमचं आहे? परमेश्वर. अहो, येशू तुमचा आहे. आमेन, आमेन. बोला, बोला. येशू आमचा आहे. माझा प्रभू माझा आहे. बोला विश्वासाने. माझा प्रभू. वचन म्हणतं, जे तुझं आहे ते तू दृढ धरावं म्हणून पश्चाताप कर. आमेन. काय तुझं आहे? लेकरं तुझ्या आहे, नाही. नवरा तुझा आहे, नाही. नातेवाईक तुझ्या आहे, पण तुला हे कोणासाठी करायचंय? येशू माझ्यापासून हरवलं गेलं नाही पाहिजे. आमेन, मी येशूपासून भटकली पाहिजे नाही. आमेन. जे तुमचं आहे ना ते तुला दृढ धरायचंय. काय तुमचं? धन तुमचं नाही, दौलत तुमचं नाही, सोनं तुमचं नाही, काही तुमचं नाही, घर तुमचं नाही. तुमचं एकच आहे. काय? तुमचा आणि माझा देव. त्याला तुम्हाला दृढ धरून राहायचं, चिटकून राहायचं. त्याच्यासाठी आज तुम्हाला म्हटलं येशूसाठी जयंती पिणार का हो? पिणार? हो. पेत्रासारखं. हो प्रभू, तुझ्यावर आलेले आज्ञे मी माझ्यावर घेईल. तुला मी बंदी शाळेत जाऊ देणार नाही. मी करेन सगळं. पण देव काय म्हटलं? अरे सैताना, निघ याच्यातून. येशूला धरून द्यायला लोक आले होते. पेत्र आवेशाने काय म्हटला? नाही नाही, असं होऊ देणार नाही म्हणे. मी जाईल तुझ्यावरच. तो देवाला माहित होतं की थोड्या वेळ हेच मला चिंता न करत. हालेलुया. आमच्या वागण्याने आम्ही रोज त्याला नाकारतो. आज वचन आले, क्षमा माग. नाही, मी नाही मागणार. दिलं धरून. हालेलुया. केला नकार. कितीदा नकार आलो, कितीदा नकार आलो. संकट आल्यावर त्याच्याकडेच यायचं. किती पळाल, किती पळाल, किती पळा. पळून 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 भटकून 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 कुठे यायचे? फक्त त्याच्याकडे यायचंय. काय? तोच एक मार्ग आहे शांतीचा, तोच एक मार्ग आहे आशीर्वादाचा, तोच एक मार्ग आहे प्रीतीचा, तोच एक मार्ग आहे आमचा. तेच आमचं सगळं काय आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे तुझं आहे ते तुला दृढ धरून ठेवायचंय. काय दृढ धरायचंय? माझा प्रभू, माझा येशू हरवला नाही पाहिजे, मी हरवलेली पाहिजे. का?
माझ्यासोबत काही नाही, माझा येशू त्याचं वचन येणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. इतकेच करावा की जे तुमचे आहे ते तुम्ही मी येईपर्यंत दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कृत्य करीत राहतो त्यास जसा मलाही पित्यापासून मिळाला आहे तसाच अधिकार मी राष्ट्रावर देईन. आणि जसा मातीच्या भांड्याचा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करेल. मी त्याला प्रभात तारा देईन. हालेलुया. काय म्हणतो प्रभू? मातीचा जसा चुराडा करीतात तसा तो लोहदंडाने त्याचवर अधिकार करेल. कोण अधिकार करेल? कोण? तुमचा आणि माझा परमेश्वर. आमेन. तुमच्यावर अधिकार कोणाचा पाहिजे? परमेश्वराचा. कोणाचा अधिकार पाहिजे? परमेश्वराचा. तर तो म्हणतो तू लोहाला चुरडून ठेवशील असं काम तुझ्यामध्ये देव करत. आमेन. हालेलुया. माती खूप हातात घेतल्यानंतर बारीक केल्यानंतर भुगा भुगा होतो. देव म्हणतो जर मी तुझ्यात राहिलं तर तुझ्याद्वारे मी लोखंडाचा भुगा भुगा करण. हालेलुया. पण मी येऊस तर माझं वचन तुला दृढ धरायचंय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण स्टार्टिंगला शिकलो की माझं दूर गेल्यानंतर किती त्रास होतो. आज माझ्या येशूपासून मी दूर आहे, तो माझ्यापासून दूर आहे. मला किती त्याच्याजवळ जायचंय. हालेलुया, हालेलुया. मग त्याची इच्छा काय आहे आमच्याबद्दल? पहिली इच्छा शिकली आम्ही काय? त्याला दृढ धरून राहायचं, त्याचं वचनाप्रमाणे चालायचं, त्याचं आचरण करायचं. तो जसा चालतो तसा वागतो, जसा अनुसरण करतो तसं मला करायचंय. का? मी हरवले नाही पाहिजे, माझा येशू हरवला नाही पाहिजे. मी त्याच्या नजरेत आणि तो माझ्या नजरेत पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण की प्रियांनो तो म्हणतो की तू जिवंत आहे, फक्त तुला नाव आहे. जर तुला खरं जगायचं तर तुला काय करावं लागेल? खरा पश्चाताप. काय करावं लागेल? रोज वचन येतं पश्चाताप कर, पश्चाताप कर, पश्चाताप कर. आज लास्ट वचन आलंय की जर का तुझ्या इच्छा मनात इच्छाच नाही पश्चातापाची तर मी काय करत? तुला छडी मारत, तुझ्यावर पिढा आणत, महामारी आणत. काय करत? महामारीने मुलं बाळा मारून टाकी, संकट आणत. पण आज काय? पश्चातापाची आज मला संधी दिली. मला काय करायचंय? इकून ऐकून इकून सोडून नाही द्यायचं. मला आज दृढ धरून धरायचे. काय? देवाचं वचन. इथून रिकामा जायचं नाही, गेला बरोबर पहिलं करायचंय. का? मला क्षमा मागायची. का? मला पश्चाताप करायचाय, मला त्याच्याजवळ राहायचंय. काय करायचंय? तो माझ्याजवळ राहायला पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. यशाया 54 आपण वाचू. 17 वचन लक्ष द्या. 16 आणि 17 वचन. यशाया 54 16 आणि 17 वचन पहा. तो आमच्या जवळ राहणं किती महत्वाचं आहे. हालेलुया. पहा, लोहार विस्तव फुकून आपल्या कामाला पाहिजे तसं हत्यार घडवतो. त्याला मी उत्पन्न केलेले आहे विध्वंस करण्यासाठी, विध्वंसकही मी उत्पन्न केले आहे. हालेलुया. तुझ्यावर चालविण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हे वतन आहे. काय म्हणत देवाचं वचन? तुझ्यावर चालवणारे प्रत्येक हत्यार मी काय करत? मग कोणी करणी करो, कवटाळ करो, जादू करो, टोना करो, मंत्र तंत्र करो, तुझ्यावर चालत? कसंच चालू देणार नाही. तुझ्याबद्दल घडवणारे, तुझ्या विरुद्ध घडवणारे हत्यार मी काय करत? हालेलुया. सैतानाने तुझ्या जीवनात मरण आलं, मरण येऊ देईल का? येऊ देईल का? नाही. का? काय म्हणत आहे तो वचनामध्ये? तुझ्यावर चालवण्याकरिता घडवलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हे वतन आहे, हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता आहे असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. मग पश्चाताप किती गरजेचा आहे. हालेलुया, हालेलुया.
पश्चाताप किती गरजेचा आहे, पश्चाताप करणं किती महत्वाचं आहे. म्हणजे आमच्या विरुद्ध घडणारे प्रत्येक हत्यार परमेश्वर नष्ट करल, आमच्यावर आलेले प्रत्येक हल्ले परमेश्वर दूर करल. हालेलुया. म्हणजे देवाचा सहवास असणं किती गरजेचं आहे. हालेलुया. क्षणभर असं वाटतं ही व्यक्ती दूर जायला नको. आज विचार करा, कितीतरी दिवसापासून मी वचन वाचलेलं नाही, कितीतरी दिवसापासून मी प्रार्थना केलेली नाही, कितीतरी दिवसापासून मी त्याच्या सहवासात बसले नाही, कितीतरी दिवस झाले मी खरा पश्चाताप केलेला नाही. हालेलुया. आज काय, आज काय मी ना किती दिवस झाले बायबलने वाचलं. हालेलुया. कितीतरी नाव घेतलं ना तर बरोबर नाव घेऊन नाही सांगणार, तर तुम्ही समजून घ्यायचं की मी कितीतरी दिवसापासून प्रभूपासून दूर आहे. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. पुष्कळ बहिणी अशा आहेत की कितीतरी दिवस झाले प्रार्थना केलीच नाही. हरवलेलं आहे ना, आज शोधायचंय. हरवलेलं आहे ना, आज हृदय फाडायचंय आणि क्षमा कर. खरा पश्चाताप मला आज दे, खरा पश्चाताप आज मला पाहिजे. माझ्या मनात इच्छा जागृत कर खऱ्या पश्चातापाबद्दल. मला तुला हरवायचं नाही, तुला गमवायचं नाही, तुला मिळवायचंय माझ्या जीवनासाठी. हालेलुया, हालेलुया. मनुष्य किती वेळ दिवस राहणार? कब्रस्थानापर्यंत. हरवलेले व्यक्ती कब्रस्थानापर्यंत राहील, पण हा हरवलेला भेटला ना, मेल्यानंतर पण साथ है उसकी. हालेलुया. तो कभी हाथ ना छोड़ने वाला परमेश्वर है, कभी नहीं तोड़ने वाला परमेश्वर है. हमारे में आले, आमच्यावर आलेले प्रत्येक हत्या त्याच्यावर घेणारा परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचू. हालेलुया. आज त्याची इच्छा काय आहे? हालेलुया. मिका याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. मिका याचा 6वा अध्याय आणि 8वं वचन. आज देवाची इच्छा काय आहे समजून घ्या. आज देवाची इच्छा काय आहे मला समजून घ्यायचं. मला समजून, मला आज काय इच्छा आहे माझ्या देवाची माझ्याबद्दल. हालेलुया. वाचा मिका. हे मनुष्या, हे मनुष्या, बरे काय ते त्याने तुला दाखविले. बरे ते काय त्याने तुला दाखवलेले. काय दाखवले? आता वचनातून काय दाखवले? बरे ते काय दाखवलं? काय दाखवले? पश्चाताप कर. जर तुझ्या मनात पश्चातापाबद्दल इच्छा जागृत होत नाही तर काय करील मी? संकट आणत, महामारी आणत. कशासाठी आणत? तुझा नाश होऊ नये. तू खरा पश्चाताप करावं आणि काय कर? दृढ धरून ठेव. काय दृढ धरून ठेव हे पण शिकवलं. काय? त्याचं वचन. काय शिकवलं त्याने? त्याचं वचन दृढ धरून ठेव, म्हणजे शेवटपर्यंत ते तुझ्यावर आलेले हल्ले दूर करणार, तुझ्यावर आलेले संकट ते वचन दूर करणार, प्रत्येक सैतानाचे प्लॅन तुझ्यावर बांधून दूर करणार. हे तुला दृढ धरून ठेवायचं देवाचं वचन. घमेंड नाही, मीपणा नाही. मी का झुकू नाही? मला झुकायचे का? मला वचन दृढ धरून ठेवायचे. कशासाठी? कशासाठी? ही कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची. कोणाची इच्छा आहे? परमेश्वराची. माझ्या देवाची इच्छा आहे की मी त्याच्यापासून दूर जाऊ नको. आमेन. पुढे वाचा पास्टर. नीतीने वागणे, नीतीने, परत त्याच पॉइंटवर आला देवाचा आत्मा. नीतीने वागणे, आवडीने दया करणे, आवडीने दया करणे व आपल्या देवा समगमे राहणे. आपल्या देवा समगमे राहणे. आमेन. तू माझ्यात राहा, मी तुझ्यात राहा. मी प्रार्थना करत आहे, प्रार्थना करत आहे, देव ऐकतच नाहीये. आज कळालं ना उत्तर काय? का नाही ऐकत? आम्ही विचार करतो, मी प्रार्थना करते, प्रार्थना करते, मी इतकी रडते, मी इतकं, पण देव का ऐकत नाही? आज कळालं, तू खरा पश्चाताप आणखी केलेलाच नाहीये. हालेलुया. येशू तुझ्या जीवनातून
काय हरवलेला आहे. तू हरवलेले आहे. आज तुला शोधायचंय. कुठं पडलास, उठ, पश्चाताप कर आणि काय कर, त्याचा पुन्हा स्वीकार कर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की. आज आठवायचे किती दिवस झाले मी प्रार्थना केली नाही. मी प्रार्थना करून सुद्धा का ऐकत नाही. मी खरा पश्चाताप केलेला नाही. मी त्याच्या वचनानुसार चाललेली नाही. त्याच्या वचनाचं अनुसरण मी केलेलं नाही. जर मी आता ऐकलं नाही तर मला देव स्पष्ट म्हणते, आजच संधी, उद्या संधी मिळणार नाही. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. काय शिकलो आपण? बोला म्हणजे अनुसरण करा. बोला पटपट. खरा पश्चाताप करणे, देवाजवळ वळणे. बोला पटपट. काय हरवलंय तुमचं? पटपट इमॅन्युअल. उत्तर द्या. हा, कसा हरवलाय? खरा पश्चाताप नाही, प्रार्थना नाही. प्रार्थना किती मिनिटाची? सिस्टर आम्ही ना सकाळी 5 मिनिटं, दुपारी 5 मिनिटं, संध्याकाळी 5 मिनिटं, आम्ही 3 टाइम प्रार्थना करतो. छताच्या वर पण चालली प्रार्थना. कुठं चालली? देवाला व्यर्थ बडबड आवडत नाही. देवाला व्यर्थ बडबड आवडत नाही. माझं असं कर, माझं तसं कर, माझं तसं कर, माझं तसं कर. बंद. भिकारी नाही तुम्ही. भिकारी मागत राहतो, भिकारी नाही. मागच्या आठवडी शिकलो. तुम्ही कोण आहे? कोण आहे? राजपूत राजकन्या. बोला. कोण आहे तुम्ही? तो बोलला म्हणून. राजकन्या, राजपुत्र आहात. राजासारखं जीवन जगा. त्याची स्तुती आराधना करा, स्तुती करा, महिमा करा. 1 तास 2 तास आत्मिकरित्या प्रार्थना करा. हालेलुया. तुमच्या गरजा त्याला माहिती. विश्वासाने करून करा. मला मिळाले. डोळे झाकून माझा देव बसलेला नाही. मी बोलत तेव्हा देणार नाही. मी मागण्या अगोदर मला देईल, पण मला आधी त्याची इच्छा पूर्ण करायची. आमेन. हालेलुया. त्याच्या सहवासात खरेपणे, प्रामाणिकपणे राहायचे. हालेलुया, हालेलुया. एक सवय लावणार आहे आता मी तुम्हाला. रोज सकाळी सगळ्यांचे नंबर मला द्यायचे. 4ला सगळ्याला फोन करणार. जिने फोन ने उचलला, जिने फोन ने उचलला, मी समजन तिला देवाचीच ओढ नाही. हालेलुया. थोडस मागे लागल्यावर तुमची आत्मिक उन्नती होईल. नाही तर आलो, चटई गरम केली, चाललो सिस्टर बाय. हा, तसं नाही बनायचं. आला तर आत्मिकरित्या जगा. मी स्टार्टिंगला शिकवलंय, एकटं जगू नका. कोणासोबत जगा? ख्रिस्तासोबत. कोणासोबत जगा? ख्रिस्तासोबत. आज एकटे आल्या, एकटे नाही. प्रभूला घेऊन घरी जा. त्याचं वचन घरी घेऊन जा. मनन करा. आज काय होतं? माझ्यासाठी होतं. मला बोलला येशू, मला बोलला येशू. माझी भेट घेतली वचनाने, मला शिकवलं. मी नाश पाहू नये म्हणून त्याने मला शिकवलं वचनातून. मी पश्चाताप करावा, पापाची मी कबुली करावी आणि मी खरं त्याच्यामध्ये त्याच्यासारखं चालावं. हालेलुया. युगाप्रमाणे नाही, जगाप्रमाणे नाही, जगातल्या गोष्टीप्रमाणे नाही. पिक्चर 3 तास आहे. 3 तासाचा आनंद 3 तासातच पुरा. बरोबर आहे? येशूमध्ये 30 तास घालवलेले 24 तास आनंद आहे. किती तास आनंद आहे? मोतीबागचा आनंद फक्त मोतीबागच्या गेटच्या आतच आहे. गेटच्या बाहेर आल्यानंतर जैसे ते तो वेळ जर प्रभूत घालवला तर तो आनंद खूप शांती, सामर्थ्य पुरवणार आहे. हालेलुया, हालेलुया. रोमकारासपत्र 12:1 मध्ये खूप छान लिहिलं, युगाशी समरूप होऊ नको, तर मनाच्या नवनीकरणाने स्वतःचं रूपांतर कर. काय करायचंय प्रिया आम्हाला? मनाच्या नवनीकरणानं काय करायचं? रूपांतर करायचं. म्हणजे बोला लवकर महिमा. मला पश्चाताप आज खराच करायचा आहे. बस मला खरा आज पश्चाताप करायचाच. मला गाठ बांधायची. घरी गेल्या कळत मी आंटी समोर गाठ बांधली. मला आज खरा पश्चाताप 1 तास करायचा आहे. मला माझ्या पापाची खरी कबुली करायची. मला ख्रिस्तासाठी जगायचंय. येशू माझ्यापासून हरवायला नको, मी हरवले नाही पाहिजे, म्हणून मला दूर धरून त्याच्यासाठी जगायचं. हालेलुया. येशू मसीह की
येशू मसीह की हालेलुया 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 हालेलुया. हालेलुया. झोप गेली का आली? झोप गेली का आली? आली? गेली. अरे झोप यायलाच नाही पाहिजे अशा वचनात. जागरूकता पाहिजे का देव तुमच्या समोर आहे. आराधनेमध्ये महसूस केलं ना, देवाचा आत्मा तुमच्या समोर आहे. हालेलुया. देवाचा आत्मा तुमच्या समोर आहे. हालेलुया. आपण डोळे झाकू.